रस्ता नीट नसल्यामुळे ट्रॅफिक होतं, ट्रॅफिकमुळे लोकांची भांडणं होतात. बरोबर अंडरपासच्या मी खालती आता उभा आहे. माझ्या डाव्या साईडला पण अख्खं ट्रॅफिक आहे, माझ्या मागे पण अख्खं ट्रॅफिक. तरी कुठं जायचं तुम्हाला? अरे त्यांना पुढच्या चौकातच जायचं, पण तरी त्यांचा अर्धा तास इकडेच ट्रॅफिक मध्ये गेला अख्खा. 11 वाजलेत 11. अजून घरी नाही पोहोचला तुम्ही? घरी नाही पोहोचलो, गेले पाऊस झाला आम्ही इथंच आहे आणि आत्ताच नाही दररोजच आहे. एक तास इथं अडकलो होतं, घरी गेलो फ्रेश झालो, परत येताना परत अडकलोय. सगळं हे रोजचं आहे दादा, कुणाचं लक्ष नाही. खड्ड्याचं सरकार झाले. एवढा मोठा खड्डा आहे इकडे, खूप जास्त प्रमाणात वॉटर लॉगिंग आहे. लेवल मध्ये रोड नाहीये, वर खाली रोड असल्यामुळे एवढं पाणी साचलंय. सर्व्हिस रोडची ही अवस्था आहे. ते लाखो रुपये खर्च करून आयुष्यातले इकडे आम्ही जागा घेतले, घरे घेतले. आम्ही दररोज मरणाच्या आम्हाला या ट्रॅफिकला. आता ही वेळ आहे का सांगा? आता यांना जायचंय डिलिव्हरी द्यायला, कुठे घ्यायला जायचं तुम्हाला? सबवेला जायचं आणि तुम्ही इथं किती वेळा अडकला आता? 20 मिनिटं आलेत. टॅक्स देऊन पण लोकांना चालण्यासारखे फुटपाथ तिकडे नाही आहेत. बघा एवढा जीव धोक्यात घालून तिकडे जायचंय. कंडक्टर साहेबांना खालती उतरून बसला पुढे न्यावं लागतंय. तर ही एवढी मोठी गाडी आहे, ही गाडी त्या अंडरपास मध्ये जाणार आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता वेळ लागेल या गाडीला पलीकडे जायला. रस्ते आपण सुधारले पाहिजेत, जेणेकरून असे ट्रॅफिकची समस्या होणार नाही आणि अशी भांडणं होणार नाही.